नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाटे आणि आज आपण आहोत गावाकडे। गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। हे बघू शकता तुम्ही, विराजमान झाले आहेत गणपती बाप्पा। आणि 2025चा गणेशोत्सव चालू झालेला आहे। चला बघूया आपण। हे पहा मित्रांनो, आपण प्रसाद आणलेले आहे, बाप्पासाठी हार आणलेला आहे, मोदक आणलेला आहे, जे आवडीचं आहे बाप्पाचं। ते आपण आता पूजा करणार आहोत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपली पूजा झालेली आहे बाप्पाची। आणि दरवर्षीप्रमाणे बाप्पाचा आगमन झालेला आहे। मित्रांनो, कोकणातील एक मोठा उत्सव गणेशोत्सव असतो आणि बरीचशी मंडळी मुंबईवरून आणि गावची मंडळी जिकडे जिकडे लोक राहतात, पुन्हा मुंबई असू द्या कोणत्याही शहरामध्ये, तिथून गणपती उत्सव जो असतो त्यासाठी लोक आवर्जून येत असतात वेळात वेळ काढून। आणि आता आपण आलेलो आहोत शेजारच्या आपल्या घरी। चंद्रकांत रटाटे, संतोष रटाटे हे आपली भावकी आहे आणि ह्यांच्या घरी गणपती बाप्पांचं पण आगमन झालेलं आहे। नमस्कार। छान असं डेकोरेशन केलेलं आहे इथे, अगदी नैसर्गिक। ह्या वेली हे आहेत ना, ओरिजिनल आहेत ना? अच्छा, हे बघा, हे डेकोरेशन जे केलं छान केलं आहे। आणि हे अच्छा, हे बघा, या वडाच्या पारंब्या आहेत, ही वेल आहे, नैसर्गिक पूर्ण केलेलं आहे। निसर्गाची जी हानी होऊ नये त्याच्यासाठी देखाव केलेला आहे। हे कोणी केलेलं आहे? अच्छा, मुंबईवरून आलेले आहेत आणि बघा सर्वांनी डेकोरेशन छान केलेलं आहे, नैसर्गिक पूर्ण आहे बघा। ही आयडिया कोणाची होती? अच्छा, नवीन मुलांची आयडिया आहे, त्याने हे केलं डेकोरेशन छान मस्त केलं आहे। फक्त ना हे बघा, हे आपले मुंबई मंडळी आलेले आहेत आणि हे बघा
इथे आता मेंढीकोटचा डाव चालू आहे. गावाला टाइमपास गणपतीमध्ये हा खूप चांगला असतो. चला येतो. नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर आहेत आपल्या गावचे सरपंच महेंद्र रटाटे आणि तरुण सरपंच आहेत, दहाडीचे कार्यकर्ते आहेत. तर आज मी स्वतः गावाला आलेलो आहे. आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेणार आहोत. कशा पद्धतीने जेव्हा गणपती बाप्पाला घरी येतात तेव्हा आपल्या घरामध्ये वातावरण कसं असतो, तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं. काही गणपतीबद्दल जे सण आहे आपला त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. हा तर गणपती बाप्पा जे आपल्या घरी येतात तेव्हा आपल्या घरचं वातावरण कसं असतं? आपल्या घरचं वातावरण विशेषतः कोकणामध्ये गणेशोत्सवाला फार महत्त्व आहे आणि गावामध्ये गणेशोत्सव म्हणजे गणेशाचं आगमन झाल्यानंतर प्रत्येक घराचं वातावरण अतिशय मंगलमय असतं. सुखदुःख हरण करणारा गणेशोत्सव जेव्हा मुंबईकरांना किंवा कोकणात राहणाऱ्या लोकांना गणेशोत्सवाची फारच उत्कंठा असते, कारण हा सणच कोकणवासियांसाठी खूप खास आहे आणि प्रत्येकाच्या घरचं वातावरण खूप मंगलमय असतं. तर मित्रांनो, घरोघरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि सर्व मुंबईकर मंडळी पण आलेली आहे. आणि आता आपल्याबरोबर होते आपल्या गावचे सरपंच होते महेंद्र रटाटे शेठ. धन्यवाद साहेब. थँक्यू. धन्यवाद. हे पहा मित्रांनो, इकडे केळीची झाडं बघताय तुम्ही, डेकोरेशन चालू आहे इकडे. चला आता आपण चाललोय आपल्या ताईकडे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, हे आपले सरपंच आहेत महेंद्र रटाटे, यांच्या घरामध्ये हे त्यांना गिफ्ट मिळालेलं आहे. हे पहा. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ताईच्या इथे. हे ताईच्यातला सावंत यांच्यातला गणपती बाप्पा आहे. छान डेकोरेशन केलेलं आहे आजूबाजूला. हे पहा. आहे ना. हे खांबे यांच्या इथले गणपती बाप्पा आहे. प्रत्येक घरामधला आपण डेकोरेशन दाखवतो. मित्रांनो, आपण आलो गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि सर्व मंडळी आहे. नमस्कार. यस फॉर सतीश फेमस आहेत खूप यूट्यूबवरती आणि खूप मेहनत करतात. दोघंही नवरा बायको दोघंही मेहनत खूप करतात. आणि ह्या वर्षी यांच्या घरचा बाप्पा जो आहे त्याला 75 वर्ष पूर्ण झाले. बरोबर. तर आपण मित्रांनो नमस्कार, आपण आता आहोत गणपती बाप्पाजवळ आणि सावरेवाडी गणपती बाप्पा जो आहे यांच्या गणपती बाप्पाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि मला वाटतं हे बाबा आहेत आपल्यासोबत. त्यांचा जन्म झाला तिथून गणपती स्टार्ट झालेले आहे. तर आपण त्यांच्याकडून थोडी माहिती घेणार आहोत. तर बाबा, तुमच्या गणपती बाप्पा 75 वर्ष झालेली आहेत, तर कशी सुरुवात झाली आणि आता तुम्हाला कसं वाटतंय एवढी वर्ष गणपती बाप्पाला तुम्ही घरी आणल्याच्या नंतर ह्या वर्षी जे 75 वर्ष झालीत हे तुम्हाला आज कसं वाटतंय? आज मला छान वाटतंय. आतापर्यंत माझी तब्येत बिघडलेली असायची, परंतु आता ह्या 8 दिवसापासून मला बरं वाटतंय. म्हणजे बघा, गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार असतं तर माणसाला पूर्ण एक आनंद होत असतो. तर ह्या बाबांचा जन्म आणि जन्मापासून आता मोठं 4थी पिढी ह्यांची आहे. बरोबर ना? चौथी पिढी झालेली आहे आणि 75 वर्ष पूर्ण गणपती बाप्पाला झालेली आहेत. तर मित्रांनो, हे होते बाबा आपल्यासोबत, बालचंद्र बाबा. भेटूया आपण पुन्हा पुढे व्हिडिओमध्ये. आमचे मोठे आहेत ना बालचंद्र रटाटे, ते जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हापासून आमच्या आजोबांनी सुरू केलेलं आहे. तर त्यांच्या वयाला 75 झालं तेवढ्याच वर्षाच्या गणपतीला होतात. यावर्षी मग आम्ही कुटुंबाने एकत्र जेवणाचा स्नॅबोर्डचा कार्यक्रम ठेवला आहे, म्हणजे एक मंडळा ठेवला आहे महाप्रसाद. तर ते आहे नियोजन. त्यानंतर मग महिलांचे कार्यक्रम, सांस्कृतिक आगमनासाठी सगळेजण गावी येतो आम्ही दरवर्षी. आणि आमचे कुटुंब पूर्वी आमचं हे मूळ घर, त्यानंतर 3-4 घरं अशी वेगळी झाली. परंतु त्या गणपती या सणामध्ये आम्ही सगळी भावंडं, सगळे मुंबईला जेवढे पण आहेत ते सगळे गावी येतात आणि ती मजा असते ना गावी. म्हणजे सणाच्या निमित्ताने, गणपती बाप्पाच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येतो. म्हणजे सुख विसरून सगळे आपण देवासाठी गावी येतो. ती एक चांगली गोष्ट आहे. आणि आमच्याकडे 75 वर्ष असल्यामुळे एक आणखीन आनंदाचं वातावरण आहे. तुमचं सगळ्यांचं शुभेच्छा आहेतच पाठीशी आणि सहकार्य पण आहे. गावातली सगळी मंडळी आमचे एकमेकांना एकोपाने राहतात आणि सगळ्यांचं स्वागत आहे. सगळेजण आमच्या गणपतीपासून दर्शन घ्यायला येतील, कारण की दुपारच्या नंतर प्रत्येकाच्या घरी पूजा झाली
की पुरुष महिला सगळे गावात पाया पडा जातात. तसं ते प्रथा आहे आमच्या गावात. ते सगळे येतील. सगळ्यांचं स्वागत आहे. जरूर दर्शन घ्यावं. धन्यवाद. तर हे होते यशवंत सतीशचे आपले युट्यूबर आणि इतर मंडळी आहेत. संतोष बाळम रटाटे आहेत. ह्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कसं काय आज वातावरण आहे इथे. नाही, खूप एकदम आनंद वाटलेला आहे मला. कारण मी लहानपणापासूनच म्हणजे मुंबईत गेलो, जवळजवळ 1995ला मुंबईत गेलो. तिथून मी दरवर्षी गणपतीला म्हणजे 8-10 दिवस सुट्टी काढूनच यायचो. ते आतापर्यंत एवढं. पण आजचा जो 75 वर्ष जो आहे ते एकदमच म्हणजे मन भरून गेलं आणि एकदम वाटतं की बाबा काहीतरी नवीन मुलांनी केलं आणि नवीन मुलांनी पुढाकार घेऊन हे एकदम सर्व यशस्वी पार. जवळजवळ 6 महिने या कामाला लागले. 6 महिने बाकी होते गणपती, तेव्हापासून प्रत्येकाने आपल्या मनाची जिम्मेदारी केला. सर्वांनी आपापली जिम्मेदारी पार पडली आणि सर्वांना प्रत्येकाने आपापली कामं वाटून घेतली, व्यवस्थित केली आणि एक काम यशस्वी झालेलं आहे. आणि खरोखर खूप चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून असू द्या किंवा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप म्हणजे बघितल्या मी. पण मला पण व्हॉट्सअपला मेसेज पाठवले संतोषने, योगेशने पाठवलेला. आपल्यावर आहेत प्रवीण रटाटे. बघा, ह्या घरातील प्रत्येक व्यक्ती त्याच हजर झालेला आहे गणपती सणानिमित्त. आणि महिला असू द्या किंवा पुरुष सर्व हजर झालेले आहेत. कारण गणपती उत्सव हा गणेशोत्सव आहे हा कोकणातील खूप खूप मोठा सण आहे. प्रवीण रटाटे यांच्याकडून जाणून घेणार काही गोष्टी. आता आमच्या जवळजवळ 75 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला आज कसं वाटतंय? 75 वर्ष झाली तर आम्हाला आणखी खूप आनंद वाटलाय. याच्या आधी पण जेवढे वर्ष आमचं सार्वजनिक गणपती आहे त्या सार्वजनिक गणपतीसाठी म्हणजे कुटुंबाचा त्या ह्याला सणाला आमच्या घरातली मंडळी पूर्ण एकही माणूस मुंबईत न राहता काम सोडून सुद्धा गणपती सणाला येतात. धन्यवाद सर्वांचे एकदा. आणि हे मला वाटतं 3री-4थी पिढी असेल ना बाबा, एक दुसरी 4थी पिढी ह्यांची इथं आता हजेर आहे पूर्ण आणि सर्व पिढी आहे इथे अवेलेबल. तर छान, थँक्यू, धन्यवाद सर्वांचे. हे पहा मित्रांनो, जेवणाचा कार्यक्रम पण ते ठेवलेला आहे 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. हा मॅडम पण आहेत, खूप मेहनत घेतात यूट्यूबवरती आणि सर्वांच्या घराघरामध्ये पोचलेले आहेत त्या. दीपक पण आहे आपला, दीपक पण यूट्यूबर आहे. आंबोली गावातील भरपूर यूट्यूबर तयार झालेले आहेत. हे पहा, ही महिला मंडळ सर्व आहे बसलेले आहेत. आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आराम करत आहेत सर्व. कसं, बरं आहेत ना सगळे? छान अगदी. हे पहा हे पहा सर्व एक ड्रेस केलेले सर्वांनी, मॅचिंग केलेली आहे. आणि गावामध्ये ना मॅचिंग हा विषय खूप मोठा असतो आणि आवड असते सर्वांना. हा हा. आणि त्याच्यासाठी खूप दुकानं पण शोधायला लागतात एक ड्रेस मॅचिंगसाठी. हे पहा, बाप्पांचं आपण दर्शन घेणार आहोत. खूप डेकोरेशन छान असं केलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असतो या डेकोरेशनमध्ये. प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागतो आणि प्रत्येक जण आवडीने करतात. यावर्षी 2 दिवस अगोदर आलो. डेकोरेशनला पूर्ण 1 दिवस घालायला लागले. सगळे नवीन साहित्य आम्ही घेतलं. खूप छान तयारी केली आहे पहा पूर्ण. कारण 2 दिवस ह्याच्यामध्ये मेहनत असते पूर्ण. मित्रांनो, वैशिष्ट्य असं आहे 75 वर्षापासून सेम मूर्ती आहे. बघा, या बाप्पांचं खास वैशिष्ट्य असं आहे की गेली 75 वर्ष एकच मूर्ती यांच्याकडे सेम, बाकी काही बदल करत नाही. आणि मूर्ती आणता कुठून? तो केडशीमधून मूर्ती खेडेकर आहेत त्यांच्याकडून घेऊन येतात ते. तर हे वैशिष्ट्य आहे. हे बाप्पाला प्रसाद सर्वांनी आणलेली आहे. हे पूर्ण प्रसाद. पूर्वी आम्ही प्रसाद वगैरे असं यायचो आणि गपचूप घेऊन जायचो. आता तसं नाही करत कोणी, बदल झालेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता एक फोटो सेशन आपला इथे होत आहे. 75 वर्ष जिथे पूर्ण झाले बाप्पांना तिथे आपण फोटो घेत आहोत. हे पहा, पूर्ण रटाटे फॅमिली आहे. हे पहा सर्व. आणि खूप बरं वाटलं इथं आल्याच्यानंतर. एक्साइटमेंट या लोकांची जी आपली रटाटे भावकी आहे यांचे खूप एक्साइटमेंट आहे तिथे. नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे पहा अनिल रटाटे आपले बंधू आलेले आहेत दर्शनासाठी आपल्या बाप्पाकडे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे जिथे जिथे आपण गावामध्ये गेलो दर्शनासाठी बाप्पाच्या, तिथले आपण व्हिडिओ घेतलेले आहेत. व्हिडिओ कशी वाटली, आवडली तर ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि सुनील रटाटे या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया एक